नमस्कार, मी मंजुळा मात्रे. माझा रायगड लाईव्हमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सतत पडत असलेल्या पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अंबा नदी भागाच्या लगत असणाऱ्या काही गावांना जोशीपाडा विभागात या पुराचा फटका बसलेला आहे. आपण पाहू शकता अंबा नदीच्या लगत असणाऱ्या या जोशीपाडा गावातील बहुतांश घरांना या पुराचं पाणी गेलेलं आहे. काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. दादा, काय सांगणार? पुराचं पाणी वाढत आहे, आपण काय याच्या दृष्टीने काय आपल्याला मदत करतो? अतिवृष्टी खूप आहे पावसाची, त्यांना पाणी सुद्धा जोराने भरत आहे. शेजारील जी गावं आहेत नदीकाठच त्या घरांना खूप धोक्याचं आहे. सातत्याने ही गोष्ट होत असते आणि इथल्या लोकांना प्रशासनाकडनं कधीही मदतसुद्धा मिळत नाही. रिलायन्स कंपनीच्या वतीने सुद्धा मिळत नाही आणि त्यामुळे शेतीचं तर खूप मोठं नुकसान होत आहे. कारण पाणी सातत्याने भरलेलं आहे. आज 12 दिवस झाले सातत्याने पाणी शेतामध्ये आहे. शेतामध्ये पाणी जो धान लावलेला आहे तो धान चांगल्या पद्धतीने रुजू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे. तसेच शेजारी जी काही घरं आहेत ती पूर पाण्याने सातत्याने यांचं नुकसान होत असतं. तरी प्रशासन यांच्याकडे चांगल्या पद्धतीने दखल घ्यावी याची विनंती करतो. आपण पाहू शकता काही घरांना हा पाणी याचा फटका बसलेला आहे. आपल्याकडे काही महिला सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काही काय सांगणार आपण या पुराची परिस्थिती कशी आहे आणि आपल्याला मदत काय एवढी पोचलाय की आपल्याकडे मदत काय अजून पोचलेलं नाही आहे आमच्याकडं. पण रात्री 12-1 वाजल्यापासून खूप पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे इथे आणि रात्रभर सर्व मंडळी आजूबाजूची अंबा नदीच्या बाजूची सर्व रात्रभर जागरण करत आहे. कारण की पाणी प्रत्येकाच्या घराघरात पोचलेलं आहे, अन्नधान्य भिजलेलं आहे. पण माझ्यामध्ये सर्व सगळे मॅडम सुद्धा आलेले आहेत पंचनामा करायला. त्यांनी पंचनामा करावा आणि लवकरात लवकर सर्वांना मदत मिळावी हीच अपेक्षा आहे आमच्याकडे. नुकतेच रायगडचे जिल्हाधिकारी किशनजी चौळे यांची मागोट्यामध्ये पूर पाहण्याची दौरा झालेला आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार रायगड जिल्ह्यातील जे प्रशासकीय यंत्रणा आहे ती सज्ज झालेली आहे. आता आपल्यासोबत या विभागातील तलाठी स्वतः सारिका तांडेल मॅडम आहेत. आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. मॅडम, प्रशासनाबाबत आपण कोणती म्हणजे काय प्रशासनाच्या माध्यमातून जी काही आपत्कालीन यंत्रणा आहे ती सज्ज झालेली आहे आणि रीतसर पंचनामे करून योग्य तो मोबदला देण्यात येईल असं प्रशासनामार्फत सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश गायकरसह मी मंजुळा मात्रे, जोशीपाडा.